ठुमक जाती बाई पलीकडला पेदाची चोपदार मॉनिटर दिवाळीत घर सजवताना दिवे लावतात, आकाशकंदील लावतात. त्याचबरोबर एक जुनी परंपरा आहे शेणाच्या गवळणी ही घालण्याची, जी आपल्याला समृद्धी आणि आरोग्य देते. तर ते तुम्हाला पुढे सांगतेच. आजचा ब्लॉग हा परीने शूट केला आहे आणि तो कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. गवळणी ठुमक जाती माये देना. इथं ट्रेंडवर डान्स चालू आहे. मी आज स्वयंपाक करत होते तोपर्यंत इथं आजी नातीचं चालू होतं. व्हिडिओ खूप छान आहे, स्किप न करता शेवटपर्यंत पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. इथे कंचित एक झालं पाच इथे एक ठेवायचं आणि तिथे एक गोल होते. आजीकडे धरलेलं की गणायचं ह्याला नाक टोपली ठेवते की काय कर. हाय ठुमक ठुमक कसं करायचं. ठुमक ठुमक जाती माये देना. अगं त्याचं बोललं की वर आता कसं करावं. त्याचं लेकरू पडलं. ही पातळ शेणाचं जरा उंच केली तर ती लागली की उड्या मारायला ग. म्हणतात गवळणी घालणं हे पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं आणि यामुळे घरात नकारात्मकता दूर राहते आणि समृद्धी येते. तर इथं पेदा गवळणीमध्ये जो असतो तो इथं करत आहेत पोरांची वय आणि तिथे येता आज उद्या. पाय हात काढलेले आहेत. अगदी त्याला करतोडा, पायात वाळे, इथपासून त्यांनी सगळं त्याला साज केलेलं आहे. मी पुढे तुम्हाला दाखवते. होय कपडे फिपडे आहेत का नाही ती कपडे. पूर्वी सण आला की शेणाने घर अंगण सारवलं जायचं ना अजूनही माझ्या माहेरी अंगण शेणाने सारवलं. गवळणीमध्ये नैसर्गिक सूक्ष्मजीव असतात आणि ते कीटक, किडी, माशा त्यापासून दूर राहतात. याशिवाय दिवाळीत घरात शुभ्रता, स्वच्छता आणण्यासाठी गवळणी घालतात असं मला वाटतं. हे पारंपरिक रीतीनं आरोग्य आणि समृद्धी घरामध्ये यावी यासाठी केलं जातं. आपण हे सगळं करतो ती पुढची पिढी हे करणार आहे आणि परंपरा पुढे चालू राहील. यासाठी सर्व आपण स्वतः करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपलं बघूनच मुलं पुढे करतात. तर शेवटच्या दिवशी दूध घालवण्यासाठी इथं गौऱ्या केलेल्या क्वालिटी हा मधली परत पुन्हा कडच्या ती फेराच्या 3 वळी तिसरा फेर फिरव आणि ती पलीकडला पेदाची चोपदार मॉनिटर आणि ती पुन्हा वाजंत्री ती 3 वाजंत्री आणि पुन्हा ती 2 भाजीवाल्या 2 पुढच्या काय ती गाय गुराचं ती गुराकी बोट दाखवा जाणवतो तिला गुराकी ती बोटाचं हा ती गुराकी ही वाजंत्री ती वाजंत्री आणि ही फुलवाली ती फुलवाली दोघी पेदा आणि पेदा तर मजा करणारे पाय चोपणारे पेद्याला पाय चोपणार. ही कोण आहे का मधली टाकवाली आणि सगळे गवळण्या तिसरा फेर म्हणायचं काय तिसरा फेर. इथं रांगोळी सुद्धा आज मुलांनीच काढली. नंतर संध्याकाळी पूजेची तयारी करायची होती म्हणून मी इथं रांगोळी काढली, अंगणात दिवे वगैरे लावले आणि सगळीकडे असं दिवे लावून घेतले. आकाशकंदील लावलेला होता त्यामुळे एकदम घरातलं वातावरण एकदम प्रसन्नदायी वाटत होतं. खूप छान वाटत होतं सगळीकडे दिवे लावल्यावर. तुळशीलाही दिवा लावून घेतला. इथं मुलांचं फटाके वाजवायचं काम चालू होतं. इकडे हो की इथं मी धनतेरस पूजा केली. धनत्रयोदशीच्या दिवशी इथं समुद्र मंथनातून धन्वंतरी देव प्रकट झाले आणि ते घेऊन आले अमृत कलश म्हणून. या दिवशी आरोग्य, आयुष्य आणि संपत्तीचं पूजन केलं जातं. इथं माझी पूजा झालेली आहे.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.